सर मला एक क्वेश्चन्स होता तर मला एक असा प्रश्न पडलेला आहे की अदर स्टेटमध्ये MBBS BMS कंप्लीट करून आल्यावर आपल्या स्टेटमध्ये मला काही एक्झाम द्यावं लागणार आहेत का? नाही, याच्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची एक्झाम द्यावी लागत नाही. सगळ्यात पहिली याची प्रोसेस अशी आहे की तुम्ही BMS करो MBBS करो कोणत्याही अदर स्टेटमध्ये, तिथे पहिलं तुम्हाला त्या स्टेटचं रजिस्ट्रेशन भेटतं. ते रजिस्ट्रेशन आपल्याला ट्रान्सफर घेऊन आणि महाराष्ट्रात MMCला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला रजिस्टर्ड करावं लागते आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येतो. हीच आहे प्रोसेस महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन करण्याची. ओके. आणि अजून एक प्रश्न मला असा होता की मी बाहेरच्या स्टेटमध्ये MBBS BMS साठी जर ॲडमिशन घेतले तर मला स्कॉलरशिप बेनिफिट मिळेल का? येस, बाहेरच्या स्टेटमध्ये जर महाराष्ट्रातल्या स्टुडंटने जर ॲडमिशन जर घेतले, तेही ऑल इंडिया कोटा थ्रू, तर विद्यार्थ्याला स्कॉलरशिपचे बेनिफिट्स होता. आणि जर विद्यार्थी OBC किंवा अदर कॅटेगरीमधून जर नीट पासआउट असेल तरी त्याला पण स्कॉलरशिपचे पण बेनिफिट्स होता आणि ॲडमिशनही भेटतं.